आंब्या बांधावी तोरणा, तोरणा बांधुनी कन्ना भरागना दिनो, कन्नाकीच्या कन्यावरी जाता मांडा ग कुरुडीचा, जाता ग कुरुडीचा, त्याला कुटा ग आऊलीचा, मूर्ता वैर नवैरायाला गणपती द्यावाचे बाराजचा, मूर्ता वैर नवैरायाला घरच्या द्यावांचे बाराजचा. दौलारी म्हणजे सगळ्यात पहिले दौला म्हणजे धवल, सफेद, पांढरा. याच्यावरून तुम्हाला समजत असेल की दौला किती महत्वाचा. म्हणजे दौलारीन ही आपल्या समाजामध्ये पुजारी नाही, बामण. मी नेहमी सांगतो की आगरी, कोली, मराठी, कुंभी, कराडी समाज असू देत, प्रत्येक समाजामध्ये काही काही ठिकाणी मुस्लिम समाज असू देत, बौद्ध समाज असू दे, या सगळ्या समाजात ही अशी गाणी बोलणारी एक महिला असते. म्हणजे जेव्हा त्यांची विधी चालू असते ना तेव्हा ती दौला बोलत असत. असं बोलतात की हजारो वर्षापासून दौल्याला शास्त्र, कारण देवांच्या स्वयंवरापासून तो गायला जातो. पण अजूनपर्यंत बऱ्याच जणांना त्याचं महत्व माहित नाही. दौलारी एका कोपऱ्यामध्ये गातात, लोक ऐकत होती. पण आज खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो का दौलारी म्हणजे पुजारीन, जी पुजारी सगळ्या देवाच्या विधी करतात. दौलारी म्हणजे गाणी बोलणारी नाही, दौलारी म्हणजे विधिवत शास्त्रयुक्त सगळं काम करणार. दौला हा का गायला पाहिजे? कारण 16 संस्कारामध्ये एक संस्कार जो मोडतो तो म्हणजे आपलं लग्न आहे. आणि लग्नामध्ये जेव्हा नवरा नवरी नवीन आयुष्यात पदार्पण करतात तेव्हा त्यांच्या मनाचं शुद्धीकरण व्हावं ना, म्हणून तो दौला गायला जातो. जेणेकरून प्रत्येक बघा तुम्ही बघता त्याच्यामध्ये पित्रांचं नाव घेतात, वर्ण्यांचं नाव घेतात, देवांचं नाव घेतात. म्हणजे सगळ्यांची नावं त्याच्यात घेतलेलं. याच्यात समजा असेल का तो किती महत्वाचा आहे. नवरा नवरीच्या मनाचं शुद्धीकरण व्हावा असं वाटत असेल तर समाजामध्ये दौलारीन टिकली पाहिजे. आणि दौलारीन टिकण्यासाठी आपण प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. दौलारीन वाचवाय म्हणजे आता असं लोकांना असं वाटतं की आता प्रत्येकाला कोणीना कसं वाटतं दौला फक्त डोकऱ्याही गायचा. पण दौला ही एक संस्कृती आहे. आपल्याला कसं झालंय बाहेरच्या लोकांची संस्कृती आपल्याला पटतं ना, आपली नकोशी वाटतं. पण जर ही गोष्ट एक संस्कार, जर तुम्ही जेव्हा कोणाच्या लग्नात ब्राह्मण म्हणून काम कराल, कोणाच्या लग्नात जेव्हा तुम्ही उभ्या राहाल किंवा दौलात बोलाल तेव्हा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा आता बदलेल. दौलारीन टिकावी यासाठी प्रत्येक माणसाने प्रयत्न केला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे पूर्वी कसा होता दौलारीन म्हणजे फक्त शाल आणि शिरपलवर काम करायची. हळूहळू त्याच्यावर कसं गेला 5,000 द्यायला लागली. पण मला दादा असं वाटतं की आता कसं झालंय पोरीनं मेकअप केला तर त्यांना लगेच सहज 20,000 भेटतात, 50,000 भेटतात. असं दौलारीन टिकावी तर त्यांचा पोटपाणी टिकावा जर हा विचार केला तर नक्कीच समाजामध्ये काही महिला घडतील. कारण शेवटी आता कोणी पण फुकाट वेळ घालवणार नाही. आणि प्रत्येकाने दौला गायच्या अगोदर, पैशाच्या अगोदर आपल्या संस्कृती मी टिकवणार आहोत हा विचार करा. बाकी पुढाकार आपल्याला मानधन देणारे आपला समाज आहेच, तो काही कमीच नाही. म्हणजे आता कसं आहे लोकांना शॉर्टकट लागतं, शॉर्टकट पाहिजे. मिक्सरचा भांडा असू दे किंवा काय पण कुठली पण गोष्ट पटापट चेचा चेच असं झालंय. पण मिक्सरच्या भांड्यापेक्षा जेव्हा वरोडा आणि पाट्यावर आपण वाटण वाटतो तेव्हा त्याची चव वेगळी असते. संस्कृती जशा जुन्या गोष्टींना या आहे महत्व आहे तशा जशा जुनी जी भांडी आहेत ना ही पण टिकली पाहिजेत. कारण त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची चव. तुम्ही शॉर्टकट कराल तर इलेक्ट्रिकल गोष्टी तुम्हाला पटतात, पण या गोष्टीतून तुमच्या शरीराला हानी होतं. म्हणून ती टिकवण्यासाठी तुम्ही या जुन्या गोष्टी, जुन्या वस्तू टिकून ठेवा असं मला वाटतं. आता कंचा दौला ऐकायचा. सगळ्यात पहिले लग्नाच्या दिवशी कंचा असतो तो तुम्ही ऐका. पक्का अर्थ असतं. तुम्हाला असं दौलारीन काहीतरी बोलतं पण त्या कळत ऐका. मंडपाचे भरल्या दारी आंब्या बांधावी तोरणा, तोरणा बांधुनी कन्ना भरागना दिनो, कन्नाकीच्या कन्यावरी जाता मांडा ग कुरुडीचा, जाता ग कुरुडीचा, त्याला कुटा ग आऊलीचा, मूर्ता वैर नवैरायाला गणपती द्यावाचे बाराजचा, मूर्ता वैर नवैरायाला घरच्या द्यावांचे बाराजचा. तुम्हाला अर्थ समजला असेल. म्हणजे पहिल्याच दिवशी ती दौलारीन सांगतं की या भरल्या मांडवाला आता काय करा, आंब्याची तोरणा बांधा
सगळ्या भगिनी मिळून सगळ्या बायकाई मिळून रांगोळ्या करा. रांगोळीवर तो पण कन्ना कसा भरा सांगतात तर पिठाचा कन्ना करा सांगे. पिठाचा आता रांगोळी आले पण पहिले पिठान कणा भरायची ना त्याच्यावर जाता मला लिहिले आणि त्याचं वर्णन केले. त्याला आंब्याचं सगळं टाले लावतात. नंतर सगळं तो पहिला गलांजो जातो तो गणपती देवाचा, नंतर शंकर देवाचा सगळ्या देवांची नावं घेतात. नंतर मग त्या बारी कुदलानू दिलीप वर्म्याचे बाराजचा असं सगळ्या वर्म्यांची नावं घेतात. शास्त्रयुक्त ढवला फक्त तुम्ही मनावर घ्या म्हणजे आपला समाज टिकला समजून जा.